नमस्ते. कांबळे स्कूल, कांबळे तालुका, शेवगाव, जिल्हा अहमदनगर. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. इयत्ता 6वी विषय मराठी, कविता 14वी आता उजाडेल. ही आपण मागील तासाला कविता तुम्हाला मी म्हणून दाखवली होती. आज या ठिकाणी आपण या मंगेश पाडगावकरांची आता उजाडेल ही कविता, या कवितेमध्ये सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतील याचं मनोहर चित्र कवीने या कवितेत मांडलेलं आहे, म्हणजे कल्पना केलेली आहे. या ठिकाणी आता उजाडेल ही कविता त्यांच्या जिप्सी या कविता संग्रहातून घेतलेली आहे. या कवितेमधील जे कठीण शब्द आहेत ते तुम्ही शोधले असतील, त्यांची यादी तुम्हाला करायची आहे. खिन्न म्हणजे पूर्णपणे काळोख, खिन्न आंधळा अंधार. लहरीत किरणांची कलाबोत मोहरेल. कलाबोत म्हणजे कलाकुसर. खग, खग म्हणजे पक्षी. पर्ण, पर्ण म्हणजे पान. दहीवर, दहीवर म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेमध्ये दैवर असं म्हणतो. सकाळच्या वेळेला जे पाण्याचे थेंब आपल्याला गवतावरती, झाडांच्या पानावरती दिसतात ते. देवदूत म्हणजे कळ्या उमलल्यानंतर त्याचं फूल जेव्हा तयार होतं, तर या फुलाला देवदूत अशी कल्पना या ठिकाणी कवीने मांडलेली आहे. भय, भीती, अशा पद्धतीनं हे कठीण शब्द या ठिकाणी आहेत. या कवितेला तुम्ही छानपैकी चाल लावा आणि ती कविता पाठवा. तसेच ही कविता लिहून तुम्हाला पाठवायची आहे. त्याचबरोबर मंगेश पाडगावकरांच्या अजून काही कविता जर तुम्हाला माहीत असतील, तुम्हाला जर सापडल्या असतील, तर त्यांचा संग्रह आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी धारा नृत्य, जिप्सी, छोरी, मीरा सलाम हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. यातल्या जर कविता तुम्हाला कुठे पाहायला, वाचायला मिळाल्या, तर त्यांचा जरूर संग्रह तुम्ही करून ठेवा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी अजून जे कठीण शब्द आहेत त्यांची यादी तुम्हाला करायची आहे. आणि मग आपण पुढच्या तासाला ही कविता पाहणार आहोत. तर ठीक आहे. कठीण शब्द अजून जर असतील तर त्यांचीही यादी करा. ही कविता आपल्या वहीमध्ये लिहा आणि वहीमध्ये लिहून त्याचा फोटो टाका. फोटो टाकत असताना तुमचं नाव त्या पानावरती आणि इयत्ता असली पाहिजे. धन्यवाद.